बर्थडे आहे आणि ही कामगिरी केली, इथे ट्रॉफी मिळते। बहाडोलीकडून तुला खूप खूप शुभेच्छा आल्या होत्या ग्रामस्थांकडून। तर या विजयाचं श्रेय कोणाला देशील? नक्कीच आयकॉन आणि सर्व प्लेयरने माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून मला सेकंड बॉलिंग दिली। शेवटचं षटक 6 चेंडू 10 धावा आणि सेट बॅटर समोर होता महेश, त्याविरुद्ध गोलंदाजी करताना डोक्यामध्ये काय होतं? नक्कीच थोडं प्रेशर होतं, पण मला माहिती होतं का मी काढेल असं, म्हणून मला ऑफ साईड टू ऑफ साईड बॉल टाकत होता। नक्कीच वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा असतील आणि हे दीपक कुडू बहाडोली यांच्याकडून तुला 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले। धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील। थँक्यू सो मच। जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये जिथे रिझर्वसाठी अजितजी पाटील सर आहेत। धन्यवाद सर, थँक्यू। भूषण सुंदर स्टार्ट करताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। एका बाजूने अमित आहे ताकदवर बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे, आणि दुसऱ्या बाजूने इंग्लंड उमरोली गावाला बिलॉंग करणारा भूषण सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपलं प्रभुत्व निर्माण करणारा असा गोलंदाज। फुलटॉस अगेन, यावेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे। डॉट बॉल, गुड स्टार्ट, अतिशय अप्रतिम अशी स्टार्ट आहे। पॉवर प्लेचं षटक आपल्याला बघायला मिळते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। दोन खेळाडू, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन, आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम अशी चक्रीव आपल्याला बघायला मिळतोय। शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट स्वीपर कव्हर आपल्याला बघायला मिळतोय। शॉट पॉइंट आणि शॉट थर्ड मॅन ऑन साइडला, शॉट फॉरवर्ड लेग, शॉट मिड विकेट, शॉट लेग, तिसरा चेंडू फुलटॉस आहे। वेळेला मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुंदर शतरक्षण, डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते। सॉरी 2, पहिला स्वैर चेंडू होता। 2 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत। भूषण एकच रन झालेली आहे। पुढचा चेंडू भूषण गोलंदाजी ट्रॅकवर। हो, याही वेळेला मात्र पंच दर्शवताना या सिटीज व्हाईट बॉल, 100च्या रूपानं आणखीन एक धाव काउंट केली जाईल। धावसंख्या 2 वर स्थिरावलंय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या थोडासा बाहेर खेळवण्याचा प्रयत्न अमित यांना, थोडीशी दिशाहीन चेंडू आहे। यष्टांच्या मागे आपण समीर यांना बघतोय, ज्याने अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलंय। तो समीर यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये। भूषण तयार, स्विच हिटचा अटेम या वेळेला बघायला मिळतो। अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, बायच्या रूपाने एक धाव वर्जित केली जाईल। धावसंख्या 3 वर स्थिरावले गेले। 3 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पॉवर प्ले मध्ये। गोलंदाजाची एक्युरेसी, डिसिप्लिन, अनुशासन आणि आपल्याकडे असलेली जिम्मेदारी लीलया हँडल करताना हा भूषण चांगला चेंडू हाताळतोय। पॅव्हिलियन इन टर्न, याही वेळेला मात्र एक अप्रतिम चेंडूची सांगता बघायला मिळते। गुड स्टार्ट, ऑन साइडला आपल्याला फलंदाज बघायला मिळत आहेत। अक्षय, चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे, आणि ज्या ज्या वेळेला नियंत्रण तुमचं चेंडूवरती असतं किंवा जीवनामध्ये असतं, तर तुमचं जीवन किंवा क्रिकेटचं मैदान तुम्ही ब्राईट करू शकतायत। याचं एक उत्तम उदाहरण। या वेळेला येऊ दिला बॅटला पॉपिन क्रीजचा चांगला उपयोग आहे। शॉट पॉइंट रिझनला हळुवारपणे एक्झिक्यूट करत, गोइंग बॅक अँड जस्ट प्लेसिंग टुवर्ड शॉट पॉइंट लेग, रिझन फॉर अ सिंगल अँड स्कोर मो नाउ 4 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस। अतिशय अप्रतिम असा चेंडू हाताळला गेलाय। पॉपिन क्रीजचं जी गहराई आहे, त्याच्यातलं ब्रह्मांड आहे, ते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने यूज करता आलं तर तुम्ही गोलंदाजावरती आपलं अधिराज्य गाजवतायत। पुढचा चेंडू, उलटा चेंडू पुन्हा या वेळेला चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय कार्पेटच्या साह्याने। चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला डीप मध्ये फील्ड केला जातोय। धावसंख्या 1 ने पुढे जाताना 5 वर स्थिरावले गेले। एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस, 5 रन ऑन अ स्कोर कार्ड। एसटीजे
Yes, good start. इस दरम्यान आपण बघतायत मायखोप गावातील एक अनमोल सरत्न टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचं अधिराज ज्यांनी गाजवले आणि लेदर क्रिकेटमधील एक अप्रतिम असा खेळाडू आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेबांचं शुभागमन आमच्या क्रीडा नगरीमध्ये झालंय. त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत आगरवाडी गावाला बिलॉंग करणारे एक अनमोल सरत्न आदरणीय राकेशजी पाटील साहेब यांचे शुभागमन झाले. त्यांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत. दुकटन गावचे उपसरपंच आदरणीय नितीन वासुदेव पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. याही वेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या एंडने मात्र जिम्मेदारी घेतली प्रणयनं. या वेळेला लॉफ्ट केलाय बॉल हवाई सफर च्या माध्यमातून मिड विकेटच्या वरनं अमित नावाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. 11 धावा स्कोर कार्ड वरती अमित या वेळेला मात्र आक्रमकता दाखवताना बॅक टू बॅक दुसरा एंड टू द गॅप चेंडू सी मा पार चौकार. थँक्यू. सुंदर बॅटिंग. अमितच्या बॅटमधनं चौकार आणि षटकार येत आहेत. धावसंख्या 15 वर पोहोचलंय. 15 धावा. अतिशय सुंदर आक्रमकता आणि यश संपादन करताना मिस्टर अमित. या वेळेला मात्र ऑन दी अप खेळला गेलाय. चेंडू जाईल पुनश्च वन्स बाउंस सी मा पार चौकार. थँक्यू. 19 स्कोर कार्ड वरती सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड ऑन दी अप ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग मिस्टर अमित. मॅन इन गोल्डन फॉर्म. चौकार षटकार त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला मात्र लॉंग ऑफ रिझनला एक्झिक्यूट केलंय. धावसंख्या 22-0. 20 षटक दुसरं इथे कंप्लीट झालंय. मॅच मध्ये थोडसा प्रेशर वाढतोय. जाऊया एक रिफ्रेश सॉन्ग कडे. थँक्यू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 आणि याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 60 आपण करू शकतायत. बघूया न्यूमॅन. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. आजचं शेड्यूल पूर्ण होणं गरजेचं आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आमचा प्रेक्षक राजा या मॅचचा आनंद घेत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च APL आगरी प्रीमियर लीग पर्व 7 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही या ठिकाणी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. मानाचा मुजरा या स्पर्धेचा श्वास म्हणजेच आमचा जाणता क्रीडा रसिक वर्ग खूप जास्त संख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च भूषण या ठिकाणी दाखल झालाय.
2 षटकं कंप्लीट 9 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण बघू शकाल झालेली आहेत. रिस्ट्रिक्शन इज रिलीज नाव आणि आता 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग मात्र सजवली गेली. लॉंग ऑफला आपण बघतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू बघतोय, लॉंग ऑनला बघतोय, मिड विकेटला बघतोय आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन डीप मध्ये खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर भूषण तर अमित असेल स्ट्राईकला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. इथे स्विच हिटचा टीम होता अमित यांचा. धावसंख्या 21 21 वर जाऊन पोहोचलंय. धावा. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मुनीत असतील, आमचे अनुराग असतील, खूप चांगला बॉल फॉलो करतायत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं जे आकर्षण आहे ते वाढवत आहेत. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. यस नो गॉन. अक्षय मात्र जाईल बॅक टू द पवेलियन कडे. पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट भूषण यांच्या नावावर. न्यूमॅन स्वप्नील गावड येत आहेत. घाटीम गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू. अनेक स्पर्धा लीलया हँडल करतोय. अनेक आक्रमकता आणि संयम यांचं जे सुंदर समन्वय त्यांच्या बॅटिंग मध्ये असतो तोच स्वप्नील या ठिकाणी दाखल झालाय. धाव्या स्कोअर कार्ड वरती 21 दरम्यान स्वप्नील भूषणच्या अगेन्स्ट. दरम्यान आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आमच्या हर्षजी भोईर साहेब त्यांचाही शब्द बोलणे आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि स्वप्नील भोईर सरांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सध्याचे युवा उपसरपंच मायखोप ग्रामपंचायत आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेब वेलकम. आपले शब्द फुलाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व 7व आणि मुख्य व्यासपीठावरती येत आहेत आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेब आणि हर्षदजी भोईर साहेब. पुढचा चेंडू ओ या वेळेला फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्लम मध्ये पकडल्याचे संकेत पंच या ठिकाणी देत आहेत. स्वप्नील गावड गॉन. ओ यू टी आउट. सो थँक यू. न्यूमॅन प्राक्तन येत आहेत. प्राक्तन न्यूमॅन, प्राक्तन किनी, शिवनसाई गावाला बिलॉंग करणार असा प्राक्तन किनी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दरम्यान धावा आहेत 21 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन हॅट्रिक चेंडू आणि दुसऱ्या बाजूने प्राक्तन एक मोठं नाव. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट एक प्रेशर हँडल करणारा असा फलंदाज आहे प्राक्तन किनी. परंतु इथे 4 रिदम मध्ये गोलंदाजी दाखवत आहेत. प्रामुख्याने भूषण वाखाणण्याजोगी त्यांची गोलंदाजी आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना एक जबरदस्त थरार, हाय व्होल्टेज ड्रामा, चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व तमाम क्रीडा रसिकांना या मॅच मध्ये मिळेल. एक उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं क्लास क्रिकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड स्टार्ट मिस्टर प्राक्तन. हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केले गेले अप द मार्क. धावसंख्या 22, लॉस ऑफ 2 विकेट. या षटकानंतर आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय नितीनजी पाटील साहेब दुकटण दिवेकर पाडा,
आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेब आणि आदरणीय हर्षजी भोईर साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान या षटकानंतर केला जाईल. दरम्यान वळूया मॅच कडे. 22 लॉस ऑफ 2 विकेट. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर भूषण, मॅन इन गोल्डन आर्म. या वेळेला उडवलाय लॉंग ऑन च्या सरळ हातामध्ये विसावतायत आणि अमित नावाचं वादल या ठिकाणी शमवलं गेलंय. मोठा झटका क्रिएटिव्ह मार्कने सांगायला लागतोय. गॉन OUT आउट. थँक यू. प्रणय न्यूमॅन मात्र एका बाजूने प्रणयने कॅच घेतले, न्यूमॅन दाखल झालाय. रोहिदास दुसऱ्या बाजूने भूषण नावाची जी घातकता आहे ती मात्र डेंजरस या ठिकाणी क्रिएटिव्ह मागणीसाठी होते, कारण या षटकामध्ये तब्बल 3 मोठे विकेट त्यांनी आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. दॅट्स द ब्युटी ऑफ मिस्टर भूषण. व्हॉट अ बॉलिंग, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र. अद्भुत अद्भुत बॅटिंगचा नजराना. सचिनजी पामाळे टेंबोडे यांच्याकडनं भूषणसाठी आहेत 2000 2000 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान आपण वळतोय, स्वागत समारंभ केला जाईल. आमचे प्रेसिडेंट आदरणीय देवाभाई यांना मी विनंती करतोय, माननीय श्री नितीनजी पाटील साहेबांचं दुकटन दिवेकर पाड्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. मायेचं पुष्पगुच्छ, मायेची शाल देऊन यथोचित शुभ सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय नितीनजी पाटील सरांसाठी या ठिकाणी होतोय. वेलकम आदरणीय नितीनजी पाटील साहेब. आणि त्यानंतर हजारो क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं एक नाव आदरणीय स्वप्नीलजी भोईर साहेब, एक युवा सरपंच म्हणून मायखोप ग्रामपंचायत, त्यांचं यथोचित शुभ सन्मान आदरणीय देवाभाईंच्या शुभ हस्ते. प्रेसिडेंट ऑफ एडिशन 7. जोरदार टाळ्यांचा गजर स्वप्नील भोईर सरांसाठी होतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व, लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आपलं अधिराज्य गाजवणारा असा खेळाडू आहे. अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत असे स्वप्नीलजी भोईर साहेब. त्याच्यानंतर रावळे गावाला बिलॉंग करणारा एक अनमोल असं रत्न हर्षजी भोईर साहेब. तर वळूया आपण मॅच कडे. त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आदरणीय हर्षजी भोईर साहेब. वळूया मॅच कडे. 10व्या स्कोर कार्ड वरती 22/3 रोहिदास या ठिकाणी 3 षटकार मारतात. आदरणीय धनेश चौधरी सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा पारितोषिक असेल. "23 रन्स लॉस ऑफ 3 विकेट, 22 लॉस ऑफ 3 विकेट." पुढचा चेंडू यावेळेला मिस टाइम. बॉल हवेमध्ये आहे. यस नो, गॉन. विकेट क्रमांक, धक्का क्रमांक बसतोय 4. न्यूमॅन श्रेयस. इथून मात्र क्रिएटिव्ह मागणे संघाला एक रचनात्मक बॅटिंग करावी लागेल. सफाळे गावला बिलॉंग करणारा न्यूमॅन दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस APL मध्ये एक चेंडू 6 धावा असताना ज्याने सुंदर षटकार मारत मॅच संपवली होती, तोच या ठिकाणी श्रेयस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु यंगस्टर सोनाबे संघाची जी गोलंदाजी आहे प्रशंसा करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण,
ऊर्जेचा स्रोत, अद्भुत सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, हाई मिस टाइम आहे, परंतु चेंडू मात्र नौमात लांडला पडेल. तद्वर दुसरी धाव परिपूर्ण. धावसंख्या 2 ने मात्र पुढे जाईल आणि 24 वर पोहोचले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण बघतायत. चौथं सुरू है. काफी अच्छी गेंदबाजी, तारीफ बनती है सोनावा यंगस्टार की, जिस तरह से यहाँ पे नफीतुली गेंदबाजी देखने को मिली है. अद्भुत गेंदबाजी. पुढचा चेंडू पुनश्च श्रेयससाठी. ओ यावेळेला गुड क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट आहे. एकदा वर्जित केली गेली धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 25. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार षटकार खेळू शकणार नाहीयेत. तुम्हाला चांगल्या चेंडूचा मान सन्मान करावा लागेल. ही एक योग्य शॉट सिलेक्शन ज्याला म्हटलं जातं, डिफेन्स करणं किंवा स्टॉप करणं चेंडूला, हा एक क्रिकेटचा भरपूर मोठा भाग आहे आणि श्रेयसने ते दाखवलंय. पुढचा चेंडू, इथे मात्र भरपूर शफल झाले होते. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस, परंतु एकदा वर्जित केली जाईल. 26 रन, 26 वर पोहोचले लेगबाईच्या रूपानं. संकेत या ठिकाणी बघायला मिळतात. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या 4 षटकामध्ये आपलं अधिराज्य, आपलं एक्युरेसी, आपलं डिसिप्लिन, आपली स्ट्रॅटेजी, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य सर्व काही सोनावा यंगस्टार दाखवत आहेत. परंतु उर्वरित 2 षटकामध्ये क्रिएटिव्ह मागणी संघाला आपली आक्रमकता बॅटिंग मध्ये दाखवावी लागेल. ओ यावेळेला मात्र येऊ दिल्या बॅटला. पॉपिन क्रीजचा सुंदर उपयोग आहे, एकदम परिपूर्ण. आणि धावसंख्या पोहोचते ती 27. कंप्लीट झालेल्या 4 षटक. ऐकूया डीझेला आणि येऊया मॅच मध्ये. Yes, thank you. 27 loss of 4 विकेट. इथून 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. गेर बदलला जाईल का? एका बाजूने श्रेयस आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतायत रोहिदास आहे. न्यूमान रोहित आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 27 श्रेयस आणि रोहिदास. क्रिएटिव्ह मागणी संघासाठी एक उपयुक्त इनिंग तुम्हाला खेळावी लागेल. जे द्वंद्व आहे ते द्वंद्व जर स्ट्रीप टार्गेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथून मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. बघूया गोलंदाज तयार. मिस्टर रोहित पहिला चेंडू उडवलाय, परंतु झेल सुटलाय. श्रेयसला मिळते जीवनदान लाईफ. 28 ऑन द बोर्ड. हा जो जीवनदान मिळालाय, रिटेकचा मौका मिळालाय, तो मात्र किती धावामध्ये कन्वर्ट करता येईल, इनिंग कशी बहरली जाईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल श्रेयसला. 28 धावा. यावेळेला सुंदर शॉर्ट पॉइंटला मात्र आपण बघू शकाल एकदा परिपूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे. रोहिदास मात्र वेगाने जात आहेत आणि 2 धावा कंप्लीट बघायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 3-0. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळणं शेष आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. बघूया पुढचा चेंडू. अवळेला मात्र अचित मात्रे सर दर्शवतायत येस इट इज अ व्हाईट बॉल. 31 स्कोर कार्ड वर. चांगली गोलंदाजी हाताळले गेले. भूषण
यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. आणि आता मात्र आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवरती जे गोलंदाज आहेत मिस्टर रोहित यांच्याकडे जिम्मेदारी सोपवली गेले. 31 स्कोर कार्डवर अवळेला मात्र स्टिअर केलंय. चांगली फिल्डिंग सचिन तिथे आहेत. धावसंख्या 32 वर पोहोचेल. ते रूम जास्त देत नाहीत, संधी मिळत नाही फलंदाजांना आपले बॅटचं ड्रिल करण्यासाठी. त्याचं मागचं कारण गोलंदाज फलंदाजाला चांगले रीड करतायत आणि एक एक्युरेसी गोलंदाजीमध्ये दाखवतायत. ही चांगली सोनाबे इंडियनची ताकद राहिले. यंगस्टार सोनाबेचं ही ताकद भरपूर चांगली राहिले. ओ यावेळेला मात्र सुंदर शॉट सिलेक्शन, मात्र तेवढाच ताकदीचा झेल आहे. अप्रतिम झेल बघायला मिळतोय तिथे. आणि यंगस्टार सोनाबे या ठिकाणी पूर्णतः हवी होताना मॅच कडे एसटीचे. दरम्यान धक्का क्रमांक 5 न्यू मॅन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर राहुल घरत 32वा स्कोर कार्ड वरती आहेत. मकणे सरावली गावाला बिलॉंग करणारा राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 5वा आहे आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 32वा चेंडू क्रमांक 5वा मिस्टर रोहित. एक अतिशय सुंदर गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. सुंदर शॉट सिलेक्शन इनटू द गॅप मध्ये चेंडू आहे. जाईल वन्स बाउन्स की षटकार येतो इथे. बिग बिग षटकार. थैंक यू. 38 राहुलने षटकार मारलाय आणि खासियत राहिले. राहुल म्हटल्यानंतर एक जबरदस्त डिफेंडर कबड्डीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि इथे मात्र एक अप्रतिम बॅटिंग विस्फोटक आगाज करतायत राहुल. बघूया पुढचा चेंडू राहुलसाठी. 38 लॉस ऑफ 5 विकेट. आणि इथे भन्नाट वेग आहे रोहित यांचा. चांगली कमबॅकिंग. षटक संपले 5वं. 38वा स्कोर कार्ड वरती. 23 मिनिटं या ठिकाणी 5 षटक संपवण्यासाठी कंप्लीट होत आहेत एसटीचे. तूने सोचा मैं कोई कबूतर हूँ जो पटाखे की आवाज सुन के यहाँ से उड़ जाऊंगा? मैं वो चील हूँ जो बैठ के शिकार करती है. थँक्यू थँक्यू यंगस्टर सोनाबे. चला फील्ड आपण अरेंज करून घ्या. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती डेथ ओव्हर साठी बोलवलंय मिस्टर कुणाल यांना. पारगाव गावाला बिलॉंग करणार असा कुणाल एका बाजूने आपण बघतोय. फलंदाजीसाठी रोहिदास आहे. कोपरगावला बिलॉंग करणार असा खेळाडू. नॉन सेकंड कडे राहुल पाटील. सॉरी राहुल घरत नॉन सेकंड कडे. दरम्यान तयार गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा ऑन साइडला खेळला गेलाय. मिड विकेटचा खेळाडू येत आहेत. चांगली फिल्डिंग. 39 39वा. नक्कीच या षटकानंतर मात्र अक्षयजी पांडव सरांचा गोड आवाज तुमच्यासोबत सोडला जाईल. सेकंड हाफ मध्ये आपण बघणार आहोत. तुर्ताच 39 रन ऑन अ स्कोर कार्ड. एक चांगला बॅटल. एक अप्रतिम असं द्वंद्व
क्रिएटिव्ह मागणे विपक्ष यंगस्टर सोनावे मिस्टर कुणाल राहुल साठी. ओ यावेळेला मात्र गॅप शोधलाय. चेंडू सरळ जातोय तो. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धावसंख्या बॉल द्यायचा बॉल. एस 43 धावा. राहुलच्या बॅटमधनं उपयुक्त धावा येत आहेत. जबरदस्त बॅटिंग. राहुल मात्र डेथ ओव्हर मध्ये आपली छाप, आपलं ट्रेडमार्क, आपलं पॅटर्न दाखवत आहेत. क्रिएटिव्ह मागणे संघासाठी एक जमेची बाजू आहे कि राहुलला सूर गवसलाय. कहते ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बडा. तर इथे मात्र संकट समय धावून आलाय मिस्टर राहुल. मॅन इन गोल्डन फॉर्म. चौकार खेळतोय कुणालच्या अगेन्स्ट. इथे मात्र अप्रतिम ऑफ ड्राईव्ह आहे. एकदा वर्जित केली गेली. दुसऱ्या धाव्याचा अटेम असेल का? सेकंड कंप्लीट. आणि धावसंख्या पोहोचली ती 45. 45 धावा. इथून येणारा प्रत्येक रन्स क्रिएटिव्ह मागण्याला ऊर्जा देईल. सेकंड हाफ मध्ये लढण्याची प्रेरणा देईल. यंगस्टर सोनावेच्या विपक्षाने इथून येणारा प्रत्येक डॉट बॉल सोनावे यंगस्टारला खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. इथे उडवलाय चेंडूला एनपीएलच्या वरनं. कर्रारा शॉट, कर्रारा कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय. चौकार. एस 49 धावा. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग. राहुल एकाकी झुंज देतोय. वन मॅन आर्मी च्या भूमिकेमध्ये मिस्टर राहुल मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपला धीराज गाजवतोय. इथे फुलटॉस आहे. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. एक धावेने वडा वेल्ड. आणि इथे मात्र 50 धावा आणि थक्का क्रमांक लागतोय रनआउटच्या रूपानं 6वा. So thank you. सहा चेंडू आणि 17 धावांची तुफानी खेळी साकारतायत. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विपक्ष राहुल 21. टॉस साठी यायचंय. राहुल 21 अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. पुढचा चेंडू. ओ हो अप्रतिम स्टॉप केले तिथे. असं वाटलं होतं की चौकार येईल. 2 धावा मिळत आहेत. 52 धावा. 53 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. चला या ठिकाणी टॉस केला जाईल. तत्पूर्वी आम्ही अक्षयजी पांडव सरांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. उजड़ी जिंदगी भी सोना बन गई. उजड़ी जिंदगी भी सोना बन गई. टॉस कुणाकडे असेल त्याने प्लीज आणून द्यायचं.
धन्यवाद सर. सध्या आपण मैदानामध्ये जर पाहिलं तर धावसंख्या खूप मोठी नाही आहे, मात्र लढण्याजोगं बळ जी धावसंख्या तुम्हाला देईल ती धावसंख्या राफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या आणि 53 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलंय यंगस्टार सुनावे या टीमच्या पुढे. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि यंगस्टार सुनावे या दोन टीम मधला हा संघर्ष, या दोन टीम मधली ही खडाजंगी तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय. इनिंग्स ब्रेक्स मध्ये आपण टॉस करतोय. बोथ टीम कॅप्टन आपण तिथे जॉईंट व्हा. टॉस कोणाकडे असेल त्यांनी त्वरित आणून द्यायचंय टॉस. चला मॅच आपण फील्ड अरेंज करून घ्या, तोपर्यंत आपण टॉस कडे जातोय. हॅलो, टॉस होतोय. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विपक्ष राहुल 21 चॉईस. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाचा कॉल असेल. आणि टॉस जिंकला या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. काय असेल सर आपला निर्णय? बॅटिंग. आणि बॅटिंग घेऊन किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल? 70+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. बॅटिंग घेण्याचं काही प्रमुख कारण? काहीच नाही, आज बघितलं तर चेस होत नाहीयेत म्हणून आम्ही बॅटिंग करण्याचा पण हे केलं. सीझन 7 खेळताना एक भरपूर एन्जॉय तुम्ही करतायत, का म्हणाल? तुम्हाला दरवर्षी एक मोठं व्यासपीठ दिलं जाते. खूप चांगलं आहे. आम्ही ह्या टुर्नामेंटची खूप वाट बघत असतो. आणि एक अंतिम प्रश्न असेल, पॉवर प्लेचं महत्त्वाचं 2 षटक आहेत, तिथे तुम्ही फाउंडेशन बिल्ड करणार आहात, तर किती धावा आहे कसं वाटते की चांगल्या धावसंख्येकडे तुम्ही पुढे जाणार आहात? नक्कीच आम्ही पॉवर प्लेमध्ये 25 ते 30 धावा करण्याचा प्रयत्न करू. टॉस हरलात आकाश आणि तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण मिळते, हा मनाजोगी निर्णय आहे का तुमचा? नाही, मी पण क्षेत्ररक्षण घेणार होतो. मनाजोगे तुम्हाला मिळते. या ठिकाणी किती धावापर्यंत ओपोनेंट टीमला थांबवायचं असेल? हाऊ मेनी रन्स? 60 पर्यंत. आणि विच बॉलर डू यू ट्रस्ट गिव्ह अर्ली ब्रेक थ्रू? मी आहे, कस्तुब आहे, गार्गेश आहे, राहुल आहे. विकेट कशी खेळते या ठिकाणी? एक भव्य दिव्य नियोजन आपण बघतायत. ऑल इज वेल टुर्नामेंट, काय म्हणा? तसं बघितलं तर बॅट्समनसाठी पण चांगले आहे आणि बॉलरसाठी पण चांगले आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आम्ही बेस्ट ऑफ लक म्हणतोय. विश यू ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. Shriram Sports Khanvade won the toss and elected to bat first. An opponent team has been invited for a fielding. O2 commentary studio. थँक्यू. सध्या मैदानाकडे आपण जाऊया. खूप चांगले मॅच तिथे सुरू आहे. 53 धावसंख्येचं लक्ष आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अमित, प्रणय आणि त्याच्या साथीनं आशिष. अमित आणि प्रणय या दोघांमधला खेळ सध्या मैदानामध्ये सुरू होतोय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफ कडे खेळलाय. बॉलला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सुरुवात झाली डावाची, सुरुवात झाली इनिंगची. पहिली एक डाव धावफलकावर अर्जित केली गेली आहे. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर अमित एक अप्रतिम खेळाडू आहे, मात्र या मॅच मध्ये जशी बॅट चालायला हवी बॅट त्या पद्धतीने चालली नाही या खेळाडूची. शॉर्ट प्लेनचा बॉल, विकेट किपरला गुंगारा. तदनंतर लॉंग स्टॉप. त्या क्षेत्रामधनं चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. रन्स मिळतील 4 चौकार. आपण जर पाहिलं तर सन्माननीय नितीनजी पाटील साहेब जे आपल्या समवेत आहेत आणि खरं तर मुलांच्या शिक्षणाकरता त्यांनी खूप मदत घेतली आहे. कारण आपण जर पाहिलं तर खूप मेहनत घेतलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे एक सुपुत्र रोहित नितीन पाटील जे डॉक्टर आहेत, या लीगलाही ते खेळत आहेत. त्यानंतर त्यांच्या ज्या कन्या आहेत, सध्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मेडिकल कॉलेजमध्ये त्या डॉक्टरकीचं आपलं शिक्षण
ते घेत आहेत आणि आचल नितीन पाटील यांच्याकडनं आगरी प्रीमियर लीग करता त्यांच्या संपूर्ण ग्रुपकडनं आणि आचल पाटील यांच्याकडनं आगरी प्रीमियर लीग करता शुभेच्छा येत आहेत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. हा बॉल चांगला होता, चांगल्या पद्धतीने यावेळेस डिलिव्हर्ड आपल्याला पॉइंट पाहायला मिळाला. चेंडूला जर आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटच्या जवळपास पिच केलं, तिकडनं थोडासा उसळी या बॉलमध्ये जरूर प्रदान झाली. तदनंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं एकंदर 4 बॉलमध्ये रन्स आले 6. अपील आहे, मात्र ही अपील पंचांनी ज्यावेळेस फेटाळली आहे, कुठलाही प्रभाव पंचांवर या अपीलचा पडलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपानं 5 बॉलचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 6 धावा आहेत. शेवटचा बॉल तो अजूनही या षटकामधला हाताळणं बाकी आहे. गोलंदाज अमितला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. इथे फटका हवेमध्ये या क्षेत्ररक्षकाकरता संधी आहे आणि प्राक्तन व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच, एक दर्जेदार झेल प्राक्तनच्या माध्यमातून इथे कंप्लीट केला गेलाय. इथे खूप चांगला कॅच तो आपल्याला पाहायला मिळाला. प्राक्तन खेणी अगदी वेगानं बॉलवर आला, तदनंतर बॉडी बॅलन्स खाली जात होता, त्याबरोबर तो खाली पडताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला कॅच तिथे त्याने कॅरी केला. विकेट मिळते. चला वेळ घालवू नका. नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं, जास्तीचा वेळ बॅटर्सने घेऊ नये हीच आम्ही या मायक्रोफोनवरनं आपल्या सर्वांना विनंती करतो, कारण जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा आपल्याकरता योग्य आहे. कारण आजचं शेड्यूल आपल्याकडे 1 मिनिटाचाही अवधी एक्स्ट्रा नाही आहे, त्यामुळे आजचं शेड्यूलला जर कंप्लीट करायचं आहे तर मग आपल्याला थोडंसं लवकर फास्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. दुपारच्या सत्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या आमच्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगरी प्रीमियर लीगला तुम्ही एन्जॉय करताय. एक मोठं प्लॅटफॉर्म आगरी समाजातील सर्व खेळाडूंकरता खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा रंगत असताना 7वं पर्व आहे आणि यशस्वी 7वं पर्व आपण जरूर म्हणू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता यावेळेस येत असताना तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज रोहित. अगदी रोहित स्ट्रोक त्याला खेळावे लागतील. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने बॅटमध्ये घेतला, ज्याला जोपर्यंत फील्ड केलं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1च्या मदतीनं इथे आशिष आपलं वैयक्तिक खातं सज्ज होतोय. गोलंदाज पुढचा बॉल. इथे फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय बॉलनं, अगदी त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफ बारिशा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. हॅलो हॅलो थँक्यू डीजे, थँक्यू. आशिष वाडील ज्याच्या बॅटमधून चौकार आला त्याच्याच आवाजात हे स्वरबद्ध झालेलं गीत आपण ऐकलं, पोरं घुंगरू घुंगरू केसाची ग. तर व्यासपीठावर आदरणीय तुषारजी पामाळे साहेब आहेत, त्यांच्या समवेत प्रफुल्लजी पाटील साहेब तेंबोड्याचं हे अनमोल रत्न आहेत. तुषारजी पामाळे साहेब आणि प्रफुल्लजी पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर, आणि दोघे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे अक्षयजी पांडव सर जोडले जातील. धन्यवाद. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या स्टीच्या बाहेर बॉलला पिच केलं. तिकडनं मध्ये चेंडूमध्ये थोडीशी हरकत होती आणि त्या हरकतीमध्येच बरकत होती. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना
या षटकातील आतापर्यंत 3 बॉल 1 बाउंड्री जरूर आली आहे, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा टर्न आहे या गोलंदाजाकडे. चांगला बॉल, पुन्हा एकदा डावकुरे हाताच्या फलंदाजानं ज्या पद्धतीनं खेळ करावा, गोलंदाजानं ज्या पद्धतीने खेळ करावा, लेग बायचा इशारा आलाय. चेंडू जर आपण पाहिला तर अगदी कमरेच्या जवळपास लागला होता, थोडासा खाली राहिला. चांगली गोलंदाजी करतोय. जी गोलंदाजी टीम करता पोषक आहे, पूरक आहे, कारण लो स्कोरिंग मॅच ज्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामे आपण सातत्यपूर्ण पाहिलेत. या मॅच मध्ये काय तसाच एखादा ड्रामा जो दडलाय का हे आपल्याला शोधायचं आहे. गोलंदाजी सध्या तरी जर आपण पाहिली तर या मॅचच्या दृष्टीनं अगदी पोषक आणि पूरक आहे. 4 बॉल 5 रन्स आल्यात. उजव्या यष्टीवर अतिरिक्त बाहेर राहतोय, पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा दाफलकावर आहेत. शांतता आहे. एक चौकार जरी आला असला तरी त्यानंतर 2 निर्धाव चेंडू ते टाकण्यामध्ये जरूर यश आलंय गोलंदाजाला. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये आणि त्याच कारणानं चेंडू यावेळेस क्लिअर करेल सीमारेषेला. तिथे षटकार आलाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आहेत. इथे षटकाराचा इशारा. 6 धावा. जे काही प्रेशर या ओव्हर मध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाकडनं, त्या सर्व प्रेशरवरचं औषध षटकार किंवा चौकार होता आणि ते औषध फलंदाजाने अगदी योग्य तऱ्हेने शोधून काढलंय. एक चांगला स्ट्रोक खाली क्षेत्रात खेळला आणि अगदी कट टू कट पद्धतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला. षटकार. 6. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅकफुटला गेला, इनसाइड आउट. एक अप्रतिम सुपर स्ट्रोक. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4. चांगला फटका. यावेळी पाहिलं तर अप्रतिम असे पदल आलित्य, आपल्या फुटवर्कचा चांगला वापर. उजव्या यष्टीच्या बाहेर जागा होती आणि त्या जागेचा योग्य वापर केला. चेंडूला आपली जागा दाखवली आणि जागा ही क्रिकेट मधल्या सर्वात सुंदर क्षेत्राची, कव्हरच्या दिशेची. चौकार. 4. ओव्हर झाली. षटक समाप्त झालंय. षटकाची उद्घोषणा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ, 23 धावा दाफलकावर आहेत. 4 षटक अजूनही या मॅच मधली शेष आहेत. उत्तरार्धाच्या खेळामधली ही 4 षटक, ज्यामध्ये विजयाकरता आपण जर पाहिलं तर 30 ची गरज आहे. 24 बॉल शेष आहेत. 24 चेंडू 30 धावा. मॅच अगदी चांगल्या पद्धतीनं इथे रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर कंटिन्यू केलं गेलंय. गोलंदाज अमितला फलंदाजीमध्ये तेवढी चांगली चमक त्याला दाखवता आली नाही. गोलंदाजीमध्ये ती चमकदार कामगिरी करण्याची खरं तर सध्या त्याच्या टीमला गरज आहे, कारण 24 बॉल मध्ये 30 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या खूप जास्त रन्स मानल्या जात नाही, कारण हा खेळ मुळात षटकार आणि चौकारांचा आहे. जिथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी गुणसंख्या आहे ती षटकार चौकारामध्ये गणली जाते. मात्र या लो स्कोरिंग मॅच मध्ये अमित सारख्या धुरंधर खेळाडूंना चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाला वेटीस धरणं ही महत्वाची भूमिका त्याला इथे बजावावी लागेल. पुढचा बॉल उजव्या यष्टीवर पडला, तिकडनं थोडासा अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 24-24. षटकाचा जर विचार केला तर या षटकातील पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपानं. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. अगदी एक सिंगल याच उद्दिष्टानं हा स्ट्रोक तिथे प्ले केला गेला होता. 1च्या मदतीने धावसंख्या 25 वर. सहजतेनं मॅचवर कुरकुटी करता येईल हे फलंदाजांना ठाऊक आहे, त्यामुळे अगदी इत्मिनान मध्ये बॅटिंग करतात, अगदी शांतपणे. जिथे गरज आहे तिथेच जोखीम घेतली जाते, अन्यथा सिंगल डबल्स. बॅकफुटला गेला, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्याला उडवून फेकून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6.
थँक्यू. अगदी रोहित शर्मा ज्या पद्धतीनं हिटमॅन पुल करतो अगदी तसा हा हिटमॅन पुल रोहितच्या बॅट मधनं. चांगला फटका इथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉलला क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं. एक सिंगल. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या एक या आकड्यानं वाढत असताना जाऊन पोचते 32-32. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 आहे. अगदी सहजतेनं कुरघोडी या मॅचवर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे मात्र वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये बॉलला पॉइंटच्या डोक्यावरनं उडवायचं होतं मात्र ते शक्य झालं नाही. वीरेंद्र सेहवाग अगदी या पद्धतीचे स्ट्रोक खेळताना आपल्याला खूप जास्त पद्धतीनं पाहायला मिळायचा. अगदी त्याच पद्धतीचा स्ट्रोकचा प्रयत्न होता मात्र अनसक्सेसफुल. यावेळेस मात्र थोडासा हाईट फॅक्टर किंवा बॅटची कडा जरूर घेतली असेल. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. दुसरी करता कॉल आहे आणि डेंजर एंड कडे धावणारा बॅटर इथे अगदी सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय. 2 रन्स इथे बॅट कटच्या माध्यमातून येत आहेत. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती 34. चला थोडी घाई करा. गेम स्पीडअप करा कारण आजच्या दिवसात मला वाटतं सकाळपासूनचा हा 4था सामना सुरू आहे. कालच्या दिवसातील एक मॅच आज सकाळी आपण खेळवली होती. पुढचा बॉल इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीनं बॅटचं फेस ओपन केलं आणि तदनंतर चेंडूला फक्त दिशा दिली. पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं ना अगदी त्या पद्धतीनं बॉलला फक्त पुश केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 35. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. 3 ओव्हर नंतर सध्या जरी आपण पाहिलं तर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर यंग स्टार सोनावी संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण 35 धावा त्यांच्या धाफलकावर आहेत आणि 1 विकेटचं पतन झालंय. 9 विकेट्स दोन्ही हातामध्ये आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि तेवढ्याच 18 धावा त्यांना विजयाकरता जोडायच्या आहेत. 18 बॉल 18 कशा पद्धतीने जोडल्या जातील मात्र तत्पूर्वी मुख्य मंचावर आपण जाणार आहोत जिथे अभिष्ट चिंतन दिन आहे आज खेळाडू साहिलचा आणि साहिलचा या अभिष्ट चिंतन दिनाचा सोहळा आपण या मुख्य मंचावर त्याच्या या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्याच्या टीमच्या सोबत करणार आहोत. साहिल आपण पुढे यायचं आहे. आपण 3 ओव्हरचा ब्रेक आहे त्या दरम्यान हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन साहिल याचं करतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आयोजन कमिटी तमाम आगरी बांधवांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं YouTube लाईव्ह पाटील नेटवर्क्स आमचे DJ या सर्वांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅच कडे जाऊया. सध्या मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल मध्ये 18 रन्स बनवायचे आहेत. खूप मोठं किंवा खूप खडतर आव्हान नाही आहे. बॉल टू रन इक्वेशन आहे आणि बॉल टू रन इक्वेशन काय इथे सहजतेनं साध्य केलं जाईल कारण विकेट्स हातामध्ये आहेत. विकेट्स आले असते तर इथे सुरुवातीला थोडेसे धक्के देण्यामध्ये यश आलं असतं तर मॅच मध्ये जागा निर्माण जरूर करता आली असती मात्र यावेळेस फोर्स करायचं होतं बॉलला. चेंडू जर आपण पाहिलं तर समोर लॉंग ऑन मध्ये गेलाय जोपर्यंत इथे उचलला गेला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होतोय. एक या धावसंख्येनं धाफलकामध्ये वाढ. धावसंख्या 36. रोहित दास आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना इथे हवेमध्ये या बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्यावरनं बॉल सीमारेषेचा भेद घेत असताना थोडंसं अचानक त्याला वळण प्राप्त झालं. चेंडू वळला त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाही. 2 रन इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2 रनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. विजयाकरता 16 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे.
इथे बॉडी लाईन वरचा बॉल फुलटॉस होता, योग्य दिशेमध्ये त्याला मार्गस्थ केलंय, चेंडू निघून गेला. यावेळेस बीमर +4 टोटल 5. बीमर नाहीये, थँक्यू. पंचांनी ओव्हरस्टेप केली आहे गोलंदाजाने, हे यावेळेस दर्शवलंय. साईड लाईनचा हा नो आहे, पंचांच्या माध्यमातून इथे इशारा आलाय. नो +4 टोटल 5. फ्री हिटचा बॉल असेल. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस मात्र एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेला क्लिअर करतोय, चेंडू सीमारेषेच्या पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर, बॅक टू बॅक दुसरा बॉल सीमारेषेच्या पार, खेळ खल्लास. थँक्यू डीजे. बर्थडे सॉन्ग आपण प्ले करायचं आहे. यानंतर आपण वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन आहे साहिलचं ते या मंचावरनं करणार आहोत. आपल्या समवेत साहिल आहे आणि त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन